जी समोर दिसणारी जी देवाची तळी आहे ती 18 फूट खोल आहे असं इकडचे. नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय. स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी अमित वेंगुर्लेकर. मित्रांनो, आज आपण आहोत मालवण येथे आणि मालवणमधून आपण जाणार आहोत अशा दोन ठिकाणी ज्या ठिकाणी पावसाळ्यात जाण्याची मजाच वेगळी आहे. तर एक पहिलं ठिकाण आहे एक मंदिर जे आहे पाण्यामध्ये, ते पाण्यामधलं मंदिर आपण पाहणार आहोत. आणि ते दुसरं ठिकाण आहे जिथे फेब्रुवारीमध्ये होते मोठी जत्रा, तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, अजून काही ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अचानक आलेल्या पावसामुळे मालवणातलं पर्यटन हे थोडंसं कमी झालं आहे, तरी पण काही पर्यटक मालवणमध्ये येत आहेत आणि अशा काही स्थानांना भेट देत आहेत. ते आपण ह्या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. तर नक्की मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. तर तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आता कुठे आलो आहोत. श्री भराडी आई, म्हणजेच आपली आई, अंगणेवाडीची आई, कोकणातली आई. त्या मंदिरामध्ये फोटो काढण्यास आणि व्हिडिओ करण्यास मनाई केलेली आहे. त्याच्यामुळे आपण मित्रांनो हा तुमच्यासाठी बाहेरूनच आपण मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हे मंदिर आहे अंगणेवाडी येथे. भराडी आईची जत्रा ही फेब्रुवारी महिन्यामध्ये असते. हे मंदिराची प्रतिकृती केलेली आहे ते. तर आपण आता केलं भराडी आईचं दर्शन आणि आता आपण निघालो आहे जलमंदिर सातेरी येथे आणि तिथे आता दर्शन करणार आहे. तर जलमंदिर सातेरी पावसामध्ये कसं काय वाटतं ते बघा नक्कीच या व्हिडिओमध्ये. कंटिन्यू पुढे. पाण्याचा प्रवाह बघून तुमच्या लक्षात आलंच असेल पाऊस किती पडला आहे तो. अजूनही मे महिना संपलेला नाही आहे आणि पाण्याचा प्रवाह बघा किती पाऊस पडला आहे तुमच्या लक्षात आलंच असेल.
आपण आहोत तर आता आपण आहोत सातेरी मंदिर, जलमंदिर म्हणून फेमस असलेलं सातेरी मंदिरला आपण आता आहोत. तो दैकाला करतोयस काय? तर आता आपण आहोत सातेरी आई जलमंदिरमध्ये बेळवस येथे. तर ह्या मंदिराची जत्रा ही जुलै महिन्यामध्ये होते. भर पावसामध्ये जत्रा होते याची. आणि बघू शकता तुम्ही मंदिराच्या इथला परिसर कसा हिरवागार झालेला आहे आणि बऱ्यापैकी पाणी पण आता साठलेलं आहे इथे. हे जलमंदिर म्हणून फेमस असलेलं हे मालवणातलं मंदिर. त्याचा जत्रोत्सव जुलैमध्ये होतो. अगदी सुंदर असा सभामंडप, असं हे सुंदर कोकणातलं एक कौलारू मंदिर, शांत थंडगार असं शांत सुंदर असं बेळवस गावचं एक कौलारू जलमंदिर पाहू शकता. किती सुंदर आहे ते. ही समोर दिसणारी जी देवाची तळी आहे ती 18 फूट खोल आहे असं इकडच्या गावकऱ्यांनी आपल्याला सांगितलं. तर ही तळी आहे देवाची तळी म्हणून ओळखली जाते. आणि असं हे पाण्यातलं जलमंदिर सातेरी, बेळवस गाव, मसुरे. अतिशय सुंदर असं हे बेळवस गावातील जलमंदिर देवी सातेरी आईचं. तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि मंदिर कसं वाटलं ते पण सांगा. अतिशय जागृत देवस्थान असलेली सातेरी आई. तर आता आपण पाहिलं जलमंदिर जे बेळवस मसुरे गाव येथे आहे. तरी जलमंदिर तुम्ही कधी पाहिलं आहे का नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि कसं वाटलं हे पण सांगा.